श्रीराम जय जय राम। ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला। माता पिता यांचे न पहावे दोष, हे सत्पुत्राचे लक्षण सत्य। माता पितरांचे समाधान, हेच सुपुत्राचे खरे लक्षण जाण। त्यांचे राखून समाधान, जे करणे असेल ते करावे जाण। आईचे अंतःकरण अत्यंत कोवळे असते, आपले दुःखीपणाने ते दुःखी होते। आपली आनंदी वृत्ती आईला आनंदी बनविते। म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात, काहूर न माजू द्यावे चित्तात। शब्दाने करावे त्यांचे समाधान, उत्तरी अपशब्दाचे न मानावे दुःख जाण। नोकरी चाकरी उद्योगधंदा पोटाकरता करणे आहे सदा। आपण पैका मिळवावा पुष्कळ, पण ते सुखाचे साधन न मानावे सकळ। प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये, तसे शब्द बोलू नये। आल्या अतिथा अन्न द्यावे, कोणास विनमुख न पाठवावे। निरुत्साही बनू नये, निराश वाटू देऊ नये। अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे, त्यात रामाचे अधिष्ठान राखावे। ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला। प्रपंचाची काळजी हीच परमार्थाला वाळवी। परमात्म्याचा आधार ज्याला, ठाव नसे काळजीला। शेजार असता रामाचा, दुःखाची काळजीची काय वार्ता। मी कोण हे जाणले ज्याने चित्ती, त्याला काळजी न राहे अशी होईल वृत्ती। राम त्राता हा भाव ठेवावा चित्ती, निर्भयता होईल याच रीती। ज्याने देह केला रामाला अर्पण, त्याला नाही काळजीचे कारण। करता राम हे आणता चित्ती, पाप पुण्याची नाही त्याला भीती। ज्याचा परमात्मा झाला सखा, त्याला नाही कोठे धोका। करता मी म्हणे आपण, हे सर्व दुःख काळजीचे कारण। झाले ते होऊन गेले, होणार ते चुकेना कोणाला भले। म्हणून नाही करू काळजीला, राम साक्षी आहे त्याला। जे जे काही माझे, ते ते जाणावे रामाचे। राम त्यास सांभाळता, काळजीस कारण न उरले आता। मुलाबाळांची न करावी काळजी, रामराया करावा राजी। आपला प्रपंच हा रामाचा जाणून चित्ती, काळजी चिंता करणे ही योग्य नाही रीती। शक्यतो करावे नामस्मरण, आपली काळजी न करावी आपण। रामाचा म्हणून प्रपंच केला, काळजीचे कारण उरत नाही आपल्याला। भगवंत असता पाठी राखा, काळजीची काय कथा। म्हणून मुखाने नाम चित्तात राम, त्याचे मनाला होईल आराम। सतत ठेवावे एक चित्ती, न सोडावा रघुपती। सर्व सारांचे सार, एक भजावा रघुवीर। नेमात नेम उत्तम जाण, रामा वाचून न रहावे आपण। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। सर्व करता राम, हा भरवसा ठेवावा ठाम। मग काळजीचे उरले नाही काम। श्रीराम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 33 निरूपण। वसे मेरु मंदार ते सृष्टी लीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाला। चिरंजीव केले जगीदास दोणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। जोपर्यंत पृथ्वीवर सूर्य चंद्र दिसत आहेत, मेरू मंदार हे पर्वत राज आहेत, तोपर्यंत हनुमान वा बिभीषण हे दोन चिरंजीव राहणार आहेत। या दोघांना श्रीरामांनी चिरंजीव होण्याचा वर दिला होता।
जोपर्यंत ग्रह नक्षत्रे आहेत, पाऊस पडणारे मेघ आहेत, तोपर्यंत हे दोघे जण चिरंजीव राहणार आहेत. तोपर्यंत त्यांची कीर्ती या जगात राहणार आहे. बिभीषण आणि मारुतीने श्रीरामांची सेवा केली. बिभीषण प्रत्यक्ष त्याच्या भावाविरुद्ध म्हणजे रावणाविरुद्ध लढायला रामाला येऊन मिळाला. मारुतीने सीतेचा शोध घेतला. श्रीरामांनी सर्व प्रकारे मदत केली. म्हणूनच श्रीरामांनी त्यांना चिरंजीव पद बहाल केले. चिर याचा अर्थ कल्पनेच्या पलीकडे जास्त काळ टिकणारा. आजही हे दोघे आहेत व निस्सीम भक्तांना दर्शन देतात असा विश्वास आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. मला तू किती दिवस इथं ठेवणार आहेस? मला गोंदावल्यास ब्रह्मचैतन्यांकडे पोहोचव. अगदी बालपणापासून श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रभू श्रीरामरायांवर नितांत श्रद्धा होती. श्री रामचंद्र भगवंताच्या चरणी त्यांची वृत्ती इतकी तन्मय झालेली होती की जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्री रामचंद्र प्रभूंच्या इच्छेनेच घडते असे अक्षरशः रात्रंदिवस ते घोकीत असत. श्री महाराज बोलले, मंदिर श्री रामरायांसाठीच होणार असेल तर त्याची काळजी त्यालाच असली पाहिजे. श्री रामरायांचे मंदिर बांधावयास सुरुवात तर केली, पण श्री रामरायांच्या मूर्तीविषयी काहीच खटपट दिसेना. सर्व लोक मूर्तीबद्दल श्री महाराजांना विचारीत. त्यावर श्री महाराज म्हणत, तो रामराया आपण होऊनच येईल. गोंदावल्यापासून थोड्या अंतरावर तडवळे या गावी कुलकर्णी आडनावांचे एक श्रीमंत गृहस्थ राहत होते. ते अत्यंत भाविक होते. त्यांच्या मनात श्री रामरायांचे मंदिर बांधावे असे येऊन त्यांनी त्यासाठी पुष्कळ पैसा साठवला होता. मंदिरासाठी त्यांनी श्री प्रभू रामचंद्र भगवंत, श्री लक्ष्मण महाराज आणि श्री सीतामाई अशा 3 मूर्ती करून आपल्या घरी आणून ठेवल्या होत्या. साठवलेल्या पैशातून त्यांनी गावीच एक सुंदर वाडा बांधला. परंतु दुर्दैवाने एके दिवशी त्या वाड्याला आग लागून सर्व वाडा उद्ध्वस्त झाला. वाड्यातील मूर्तींनाही त्या आगीची झळ पोहोचली. काही दिवसांनी सलग 3 दिवस कुलकर्ण्यांच्या स्वप्नात श्री रामरायांची ती मूर्ती येई व सांगे, मला तू किती दिवस इथं ठेवणार आहेस? मला गोंदावल्यास ब्रह्मचैतन्याच्याकडे पोहोचव. त्याच दरम्यान श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज श्री रामरायांचे मंदिर बांधत असल्याचे त्यांना कळले. म्हणून त्यांनी त्या 3ही मूर्ती गोंदावल्यास श्री महाराजांकडे आणून दिल्या. सन 1891 मध्ये मंदिर बांधून तयार झाले. बापूसाहेब माने यांनी सिंहासन करवले. श्री महाराजांनी म्हासुर्णेकर शास्त्रींच्या संमतीने मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरवला. समारंभाची निमंत्रणे निरनिराळ्या गावी दिली गेली. प्राणप्रतिष्ठापनेच्या 7 दिवस अगोदर श्री महाराजांनी स्वतः देवापुढे अखंड नामस्मरणाच्या सप्ताहास आरंभ केला. सप्ताहात येणाऱ्या सर्वांबरोबरच सबंध गावास 8 दिवस जेवण्यास मुक्तद्वार होते. रोज भजन, नामस्मरण, कीर्तन, भोजन यांची गोंदावल्यात अगदी गर्दी उडून गेली. समारंभनिमित्त श्री महाराजांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. प्रतिष्ठापनेसाठी काशी, प्रयाग, अयोध्या, पुणे, सातारा वगैरे ठिकाणाहून मोठमोठे विद्वान पंडित व वैदिक ब्राह्मण मुद्दाम आले होते. त्या दिवशी गोंदावल्यास जनसमुदायाचा पूर आला होता. श्री महाराज अगदी तेजपुंज दिसत होते. अंगामध्ये नवी जरीची भगवी कफनी, पायात नव्या खडावा, कपाळाला मोठे केशरी गंध आणि गळ्यात तुळशीची माळ. श्री महाराजांची मूर्ती अगदी विलोभनीय दिसत होती.
सर्व गर्दीच्या आकर्षणाचे केंद्र श्री महाराज होते. श्री रामरायांना स्नान घालण्यासाठी पवित्र नद्यांचे व समुद्राचे पाणी आणण्यात आले होते. श्री महाराजांनी आमंत्रितांना काही ना काही भेटवस्तू दिल्या. प्रत्येक विद्वानास एक एक रेशमी वस्त्र व एक एक होन दिला. मंदिराचे बांधकाम करणाऱ्या प्रत्येक कारागिरास एक एक धोतर व मुंडासे व 5 रुपये दिले. समारंभास आलेल्या प्रत्येक सुहासिनीचे खणा नारळांची ओटी भरण्यात आली. अन्नदानास तर सीमाच नव्हती. शेवटच्या दिवशी तर लोकांच्या पंक्तीवर पंक्ती उठत गेल्या. त्या एका दिवशी गोंदावल्यात 10,000 लोक जेवून तृप्त झाले. संकलन डॉक्टर D.D. देशमुख, कामठेकर, पुणे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.